नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। राज्यभरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते। छोटीशी अपडेट आहे। पुढील 24 तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, सकाळचे आणि पहाटेचे जर वातावरण बघितले तर किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस, तसेच रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर या सर्व काही परिसरामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून खानदेशात देखील जबरदस्त मुसळधार पाऊस सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। 25 ऑगस्ट रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये अमरावती, अकोला हा जो काही परिसर आहे, बुलढाणा या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता आहे। पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळू शकतोय। छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय 25 ऑगस्ट रोजी। तसेच या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये किनारपट्टीला जोर वाढलेला आहे। किनारपट्टीला जर बघितलं पुढील 24 तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये तर या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, पोंडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे। विजयदुर्ग, खारीपतन, गगनबावडा, राजापूर, रायपतन, वडापेठ, पुरंगड, लांजा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। 25 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याकडे रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आहे। दुपारच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पाऊस राहील। माखजन, कोयना, पाटण जोरदार पाऊस, तसेच या ठिकाणी गुहागर, चिपळूण, खेड, दापोली जोर वाढलेला आहे। प्रतापगड, कोरेगाव, दिवेघरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस। रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जितेला, वसा मुसळधार पाऊस। काशी, रेवदंडा, रोहा, नागोठाणा, सुधागड, शिरगाव, कुलवणा, बेवाणे मुसळधार पाऊस शक्यता आहे। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, खोपोली, कासमात सर्वत्र मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। नेरळ, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर मध्यम सरींची शक्यता आहे। वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी देखील पुढे 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकतोय। नाशिककडे त्र्यंबके, गतपुरी हा जो काही परिसर आहे मुसळधार पावसाची शक्यता आहे। खरपडा, नाशिक जोरदार पाऊस। वणी, निफाड तसेच मालेगाव, मनमाड, येवला या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी सटाणाकडे जर बघितलं हा जो काही परिसर आहे सटाणा, देवळा, चांदवड या परिसरामध्ये सकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील। तसेच पुढील 24 तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान देखील जबरदस्त जोरदार पाऊस सटाणा, देवळा, चांदवड, दोधांबे, वणी, कळवण या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये। तर या ठिकाणी मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे। नाशिक, सिन्नरच्या बऱ्याच परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा। अहिल्यादेवीनगरकडे कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे। कोपरगावकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय। तसंच पुढील 24 तासामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी, कोडेगाव, बगूर, पाथडी मध्यम सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये अहिल्यादेवीनगरकडे बघायला मिळू शकते आणि पुणे जिल्ह्याकडे जोर जास्त आहे। तसेच अहिल्यादेवीनगरकडे राळेगाव, काळा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा मध्यम स्वरूपाचा आणि पुणे जिल्ह्याकडे जुन्नर, मंच, चाकण मध्यम स्वरूपात। पुणे या ठिकाणी जोर वाढलेला आहे। सुसगाव, पुनावली, दायरी, आळंदी, वाघोली, लोणी, काळभोर, सासवड, शिवापूर, सोनापूर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तसेच या ठिकाणी लोणंद, फलटण, बारामतीकडे मध्यम स्वरूपाचा आणि साताराच्या या परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे। मेधा, ओसोटपोट, सौराट, रशी, शिंगवडे अति मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय। तसेच कोरेगाव, रहिमतपूर, अंदा, वडूज, कठाव, निधाल, देवडी मध्यम स्वरूपाचा। मोल, आद्रकी, नांदल, फटण, लाठे, बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते। पावसाचा जोर या ठिकाणी देखील वाढलेला बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते। तर या ठिकाणी सोलापूरकडे करमाळा, इंदापूर हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी, जास्त भागामध्ये अकलूज, पिलीव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी परांडा, कुर्डुवाडी हा जो काही परिसर आहे हलक्या मध्यम सरी। पंढरपूर, माहुळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये। तसेच या ठिकाणी सांगलीकडे जर बघितलं
सांगलीच्या बऱ्याच भागामध्ये सांगली, कोंडावड, कुडाची, अथणी, तासगाव, खुची, नागज, विटा, मायनी मध्यम सरींची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. कोल्हापूर, ज्योतिबा, कोडोली, किनी, आष्टा मध्यम स्वरूपाचे, इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकुड, मालकापूर सर्वत्र जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. परोळा, संगरूळ जोरदार पाऊस. राधानगरी, गगनबावडा जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जोर वाढलेला पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर धरणक्षेत्राकडे मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. दाखेपाल, पैठण, देगावणे, गंगापूर, वैजापूर हा जो काही परिसर आहे, बेळगाव, बिटकीन सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे. सेंद्रामडी, पिपरी, काचोड, पाचोड मध्यम स्वरूपात. दौलताबाद, रघुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण, चाळीसगाव सर्वत्र मध्यम स्वरूपात. आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा. बदनापूर, जालना, गोलाफांगरी, तारगाव मध्यम सरींची शक्यता आहे. अंबडेश्वरनगर, पानवाडी, तानवाडी मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस. तसे या ठिकाणी वडीगुद्र, रामसगाव, शेवता, मंगळूर, मापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये. बीड जिल्ह्याकडे गेवराई, माजलगाव, उमापूर सर्वत्र मध्यम स्वरूपात. कोकरमो, बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळ हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. दुपारनंतर जोर वाढत आहे या ठिकाणी. तसेच या ठिकाणी आंबेजोगाई, धारूर, केजी, चोसाळा मध्यम सरींची शक्यता आहे. तसंच कळंब, मासा, तारखेडबूम तसंच यवतमाळ हा जो काही धाराशिवचा परिसर आहे, तर धाराशिवमध्ये पेठ, खामगाव, बिलीम, धाराशिव, तुळजापूर सर्वत्र मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. लातूरकडे लातूर, औसा, निलंगा, शोणतपाल, उदगीर मध्यम सरींची शक्यता आहे. अहमदपूर, बाळापूर हलक्या मध्यम सरी. परळी, गंगाखेड मध्यम स्वरूपात. परभणीकडे जोर वाढलेला आहे. झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरीकडे मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. नांदेड वाघाळामध्ये पूर्णा, बासमत, नांदेड वाघाळा, भोकर, पेठ, उमरी, धर्माबाद सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. मध्यम सरी जास्त भागामध्ये. हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा मध्यम सरी. आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर जोर वाढलेला आहे. सापतगाव, हिंगोली, कळमनुर, रेणापूर, खंडाळा, पुसद, औंढा नागनाथच्या बऱ्याच काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. आणि नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं पुढील 24 तासाच्या वातावरणामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये जोर जास्त आहे. नागपूरमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतोय. दुपारनंतर पाऊस जोर थोडा कमी होत आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. भंडाराकडे जर बघितलं, भंडारामध्ये दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी. गोंदियाकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे. गडचिरोलीकडे मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर थोडा कमीच आहे. चंद्रपूरकडे जर बघितलं, चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सकाळपासून तर दुपारपर्यंत हलक्या ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर हलक्या सरी बघायला मिळू शकतात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा, चंद्रपूर, भद्रावती, भातडी, मोहर्ली, कुठवाडा, चारगाव, बिखी, चिमूर या परिसरामध्ये. यवतमाळमध्ये पांढरकवडा, रुई, दिग्रज, दरवानेर, यवतमाळ मध्यम स्वरूपात. वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता लाडगड, वाधोना, आर्वी, तळगाव, कारंजाच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे. पुढील 24 तासामध्ये सकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त राहील. आणि दुपारनंतर जर बघितलं, दुपारनंतर हलक्या मध्यम सरी. तर दुपारच्या दरम्यान काही उत्तर भागात जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. आणि जोर जास्त राहील अमरावतीमध्ये. अमरावती, नांदगाव, मोजरी, तळगाव, कारंजा हा जो काही परिसर आहे, या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे. मोर्शी, रोड, नरखेडा, अचलपूर, चिखलदरा, चांदूर बाजार, ब्राह्मणवाडा, थरी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. अकोला, मूर्तिजापूर, दारियापूर, अकोट, तेलाराम मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पातूरकडे मध्यम स्वरूपाचा. वाशिममध्ये देखील जोर वाढलेला आहे. मरसूळ, मालेगाव, वाशिम, मंगळूरपेर, कारंजा, खेडा, रिठार, रिसोद मध्यम सरी. बुलढाणामध्ये मेहकर, लोणार, देऊळगाव, राजा, मोहरा, चिखली मध्यम स्वरूपाचा. बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर मित्रांनो, खानदेशात जोर वाढलेला आहे. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, चोपडा, मळेर, धरणगाव, एरंडोल सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आहे. पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवडकडे मध्यम सरींची शक्यता आहे. पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी. धुळेमध्ये धुळे, साक्री, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा जोरदार पावसाची शक्यता पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर नंदुरबारकडे बघितलं, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, कर्णी, नावपूर, विसरवाडी, आंबली, कोकसे हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं, किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढलेला आहे. तसेच या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. खानदेशामध्ये, मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये. विदर्भाच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.
चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.